नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गुरुवारी 3 ऐतिहासिक निर्णयाची घोषणा करण्यात आली. राज्यसेवा मुख्य परीक्षेतून वैकल्पिक विषय पूर्णपणे वगळण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. तर महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा वर्षातून 2 किंवा अधिक वेळा घेतल्या जाणार आहेत. याशिवाय गट क सेवेतील विविध 2619 पदासाठी जाहिरात आली असून ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यावर काही विद्यार्थ्यांचा विरोधही होत आहे. यावर सचिवांनी काय सांगितले आहे ते आपण पाहू. सध्याच्या परीक्षा पद्धतीनुसार उमेदवारांना वैकल्पिक विषयाचे प्रत्येकी 250 गुणाचे 2 पेपर देणे अनिवार्य होते. मात्र तामिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहार यासारख्या अनेक राज्यात लोकसेवा आयोगाने त्यांच्या मुख्य परीक्षांमधून वैकल्पिक विषय यापूर्वीच वगळले आहेत. याच धर्तीवर MPSCनेही 2027 पासून राज्यसेवा मुख्य परीक्षेतून वैकल्पिक विषय पूर्णपणे वगळण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता उमेदवारांना वैकल्पिक विषयाचे 2 पेपर द्यावे लागणार नाहीत. सर्व उमेदवारांचे मूल्यमापन अगदी समान आणि प्रामाणिक पद्धतीने व्हावे यासाठी बदल करण्यात आला असल्याचे आयोगाने प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा मानसिक ताण कमी करण्यासाठी आणि त्यांना अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा या तिन्ही परीक्षा आता वर्षातून 2 किंवा अधिक वेळा घेतल्या जाणार आहेत. हा बदल 2027च्या पूर्व परीक्षेपासून लागू होईल. सध्या या तिन्ही परीक्षा वर्षातून केवळ एकदाच घेतल्या जात होत्या. त्याला दरवर्षी लाख उमेदवार बसतात. मात्र जागांच्या मर्यादित संख्येमुळे बहुतांश उमेदवारांना मुख्य परीक्षेची संधी मिळत नाही. त्यामुळे उमेदवारांना जास्तीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे आयोगाने प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. MPSCतर्फे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 संगणकधारित CBT पद्धतीने घेण्यात येणार आहे. मात्र या निर्णयाला काही विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. मागणी नसताना ऑनलाईन परीक्षेचा अट्टाहास कशासाठी, असा प्रश्न स्टुडंट राईट असोसिएशन. जर तुम्हाला शेतीविषयी अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.